रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे आणि पवारांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार हे नक्की. या प्रस्थापितांमध्ये सध्या आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे विकास राळेभात. कधी काळी रोहित पवारांचे निकटवर्ती म्हणून राळेभात यांची ओळख होती. तसेच माजी नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. यामुळे त्यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी देखील निश्चित मानली जात होती. मात्र रोहित पवार यांनी आपल्या सहकार्याला डावलल्याने राळेभात यांनी अखेर अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले. यामुळे आता शिंदे व पवार या प्रस्थापितांमध्ये विकास राळेभात यांच्या देखील नावाची चर्चा रंगली आहे. मग कोण आहे ते विकास राळेभात? त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा? चला तर थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षय. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. 2016 मध्ये झालेल्या जामखेड नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत विकास राळेभात यांच्या पत्नी प्रीती राळेभात अपक्ष म्हणून विजयी ठरल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून त्यांनी प्रथम नगराध्यक्षपदाचा मान मिळवला. सत्तांतर झाल्यानंतरही पक्षाची निष्ठा कायम ठेवत त्यांनी राजीनामा देऊन कार्यकर्तेपणाचे उदाहरण दिले. विकास राळेभात हे राष्ट्रवादीचे गेल्या 2 दशकांपासून निष्ठावंत कार्यकर्ते असून लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. जनतेच्या अडचणींना तत्परतेने धावून येणाऱ्या दाम्पत्याला शहरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. विकास राळेभात यांच्या पत्नी प्रीती राळेभात यांच्या कार्यकाळात शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे झाली. आता जामखेडमध्ये सर्वच पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असल्याने आघाडी व युती झाली नाही. त्यामुळे प्रथम नगराध्यक्ष प्रीती विकास राळेभात यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली. तसेच जामखेडमध्ये अनेक जणांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामध्ये राम शिंदे यांनी भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांना उमेदवारी दिली, तर आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संध्या शहाजी राळेभात यांना उमेदवारी दिली. पायल आकाश बापना शिवसेना शिंदे गट, सुवर्णा महेश निमुणकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, तर झैनब वाहिद कुरेशी काँग्रेसकडून, परवीन सिराजुद्दीन शेख समाजवादी पक्ष, नसीम सलीम भागवान अपक्ष आणि रेश्मा युनुस शेख अपक्ष. दरम्यान आता जामखेड नगर परिषदेच्या या चुरशीच्या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारते हे येत्या 3 डिसेंबरलाच कळेल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी.